नमस्कार. शुक्रवार दुपारचे 4 आणि साहित्याचा पार हे समीकरण आता सर्व मराठी रसिकांना परिचित झालेलं आहे आणि सांगायला खूप आनंद होतो की ग्रंथालीचा साहित्याच्या पारावर हा जो कार्यक्रम आहे हा आता केवळ महाराष्ट्रात राहिलेला नाही आहे, तर जगभरातील सर्व मराठी रसिक आणि वाचक यांचा एक आवडता कार्यक्रम झालेला आहे. आज आपण ज्या पुस्तकांवर बोलणार आहोत त्या दोन्ही पुस्तकांची जी रुजवात आहे ती परदेशात झालेली आहे. पहिलं पुस्तक आहे कथा मेपल कळ्यांच्या. ह्या ज्या कथा आहेत ह्या कॅनडामधल्या कथा आहेत. कॅनडामध्ये बालसुधारगृहामधली जी मुलं आहेत आणि त्यांच्यावर लिहिलेल्या ह्या कथा आहेत. आणि दुसरं पुस्तक आहे सकीडा. हा कविता संग्रह आहे आणि मला असं वाटतं ह्याची रुजवात ही अमेरिकेतल्या एका कीटकाकडून प्रेरणा घेऊन झालेला आहे. अर्थात सकेडा ह्या नावाबद्दलही उत्सुकता आहेच, ती मी आत्ता सांगणार नाही आहे. तर कार्यक्रमातून या दोन्ही पुस्तकांबद्दल आपण बोलणार आहोत, चर्चा करणार आहोत, लेखकांशी बोलणार आहोत, वाचकांशी देखील बोलणार आहोत. तर सुरुवातीला कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकाच्या लेखिका रेवती भागवत आणि सकेडा या पुस्तकाचे कवी डॉक्टर केदार हर्डीकर यांचं मनापासून स्वागत करते. आज वाचक म्हणून पारावरच्या भागामध्ये सहभागी होत आहेत नदीष्टकार मनोज बोरगावकर. सकेडा या कविता संग्रहावर बोलण्यासाठी वाचक म्हणून आलेले आहेत सुधीर निमकर, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकाच्या लेखिका रेवती भागवत यांनी समाजसेवेतील मुंबई विद्यापीठाची मास्टर्स डिग्री घेतलेली आहे. गेली 35 वर्ष भारत आणि परदेशातील वंचित समाजाबरोबर त्या काम करत आहेत. कामाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार ह्या संदर्भात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मंडळावर सल्लागार म्हणून त्या कार्यरत आहेत आणि मेलजोल आणि अभिव्यक्ती या संस्थांच्या विश्वस्त मंडळांवर त्या सदस्य आहेत. रेवतीताई आपलं स्वागत करते. आणि हा जो कथासंग्रह आहे, खरं तर ह्यातल्या ज्या कथा आहेत त्या खरंच इतक्या विदारक आहेत की असा प्रश्न पडतो वाचताना की ह्या खरंच म्हणजे सत्यकथा आहेत का. मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा की ह्या सगळ्या कथा तुम्ही लिहिलेल्या आहेत त्या वाचतानाच खरं तर त्यातली इतकी विदारकता जाणवते, तुम्ही त्या अनुभवलेल्या आहेत. तर काय मनोवस्था होती तुमची की कशा पद्धतीने तुम्ही ते सगळं पाहिलत आणि ते सगळं उतरवलं कागदावर? नमस्कार. आज साहित्याच्या पारावर या कार्यक्रमात मला ग्रंथालीने आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद मानते. हे जे पुस्तक आहे हे सत्य घटनांवर आधारित आहे आणि या सत्य घटना यांचं स्वरूप अतिशय भयानक आणि विदारक आहे. परंतु मी जेव्हा कॅनडामध्ये गेले तेव्हा माझ्या गाठीशी 20 वर्षांचा अनुभव होता. त्याच्यामुळे जेव्हा या समस्या माझ्यासमोर आव्हान म्हणून उभ्या येऊन ठाकल्या तेव्हा मला तेवढासा माझ्या मनावर परिणाम झाला नाही. आता माझं जे मनस्वास्थ्य आहे ते ढळू न देण्यासाठी मी अनेक प्रकारचे छंद जोडून घेतले होते. जसे कोणीही जिथे कामाचा ताणतणाव येतो अशा ठिकाणची जी माणसं असतात, तिथे जी काम करत असतात ते सुद्धा उपचारात्मक असे काहीतरी उपाय स्वतःसाठी करतच असतात. आता या ज्या समस्या आहेत ह्या विदारक का जाणवतात, कारण आणि कुणाला जाणवतात, वाचकांना त्या जाणवतील. पण माझा रोजचा जो कामाचा अनुभव होता तो हे सगळं सत्य बघण्यातलाच असल्यामुळे त्याचं जे भयानक स्वरूप आहे ते तेवढं मला जाणवलं नाही. आणि मनोअवस्था कधीतरी थोडीफार ढळू शकते, कारण शेवटी तुम्ही जिवंत माणसांबरोबर काम करत असता आणि त्याचा आपल्याला थोडाफार त्रासही होतो. कधी दुःख होतं, कधी खंत वाटते. परंतु त्याच्यावर जसं जसं तुमचा कामाचा अनुभव वाढतो तसतसं त्याच्यावर तुम्ही काही ना काहीतरी उपाय करत असता. नक्कीच ह्या कथा वाचतानाच इतक्या भयावह वाटतात खरं सांगायचं झालं तर त्या लिहिताना नक्कीच तुमच्या मनातून अनेक स्थित्यंतर तुमच्या मनाची होत असतील. आपण म्हणतो की स्थित्यंतर हा जगाचा नियमच आहे आणि प्रत्येक जो सजीव असतो तो वेगवेगळ्या स्थित्यंतरामधून जात असतो आणि असाच एक सजीव, एक कीटक म्हणजे सकेडा. आणि ह्या कीटकापासून त्याच्या जीवन प्रवासापासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला कविता संग्रह म्हणजे सकेडा.
डॉक्टर केदार हर्डीकरांनी हा कविता संग्रह लिहिलेला आहे. डॉक्टर केदार हर्डीकर हे अमेरिका स्थित आहेत आणि व्यवसायाने गुगलमध्ये मॅनेजर आहेत. त्याचबरोबर सॅन होजे स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये अभियांत्रिकी आणि गणिताचे प्राध्यापक आहेत. हे सगळं करता करता त्यांनी कविता देखील जपलेली आहे आणि मराठी आणि इंग्रजीमध्ये अभिनव संकल्पनांवर काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत. एक म्हणजे सामन हा मराठी कविता संग्रह आणि इंग्रजीमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट इंटरसेक्शन्स अ पोएटिक जर्नी थ्रू मॅथमॅटिक्स हे त्यांचं पुस्तक प्रकाशित आहे. गणिती काव्य हा एक अनोखा काव्य प्रकार त्यांनी वाचकांसमोर मांडलेला आहे. तर डॉक्टर हर्डीकर, मला असं विचारायचं की सगळ्यात आधी वाचकांना सांगा की थोडीशी मी कल्पना दिलेली आहे, पण सकेडा म्हणजे नक्की काय आहे आणि त्यांनी तुम्हाला कशा पद्धतीने प्रभावित केलंय? सकेडा हा काव्यसंग्रह मानसिक स्थित्यंतरांवर आहे आणि ती स्थित्यंतर आहेत विरहाकडून प्रेमाकडे जाणारी, म्हणजे एका शोक प्रवासाची स्थित्यंतर आहेत की जी शोकाकुल अवस्थेपासून बहरण्याकडे माणसाला घेऊन जातात. आणि सखेडा म्हणजे एक अमेरिकेत आढळणारा वैशिष्ट्यपूर्ण कीटक आहे. त्याचं वैशिष्ट्य असं की हा कीटक 17 वर्षातून फक्त एकदा जमिनीवर दिसतो. एरवी तो पृथ्वीच्या पोटात असतो, म्हणजे त्याची अर्भकावस्था ही 13 ते 17 वर्षाची असते. जसं आपण म्हणतो की सुरवंटापासून फुलपाखरू झालं, तसं सखेडा हे 13 ते 17 वर्ष पृथ्वीच्या पोटात अर्भकावस्थेमध्ये किंवा कोशामध्ये असतात आणि त्यानंतर एकदा ते 2 ते 3 आठवडे प्रचंड संख्येने जमिनीवर दिसतात. त्यांच्या काही जमाती अशा आहेत की ज्या वर्षातनं एकदा जमिनीवर दिसतात, पण अमेरिकेमध्ये जी जमात त्यांची बघायला मिळते ती 13 ते 17 वर्षांनी एकदा बघायला मिळते. ह्या गोष्टीने मला खूप फरक पडला जेव्हा मी शोक प्रवासाचा अभ्यास करत होतो, कारण काही वेळेला शोकाकुल अवस्था माणसाला खूप काळ, दीर्घकाळ नकारात्मकतेमध्ये ठेवू शकते आणि त्यानंतर जर एखाद्याला बहरायचं असेल तर पुन्हा एकदा नव्याने, जसं सखेडा आपलं नवपर्व सुरू करतात 2 दशकांनी जवळजवळ, तसं आपणही किंवा शोकाकुल अवस्थेमधून माणूस पुन्हा बहरू शकतो का, या प्रश्नाने मी प्रेरित झालो आणि त्यामुळे या संग्रहाचं नाव आहे सखेडा. नक्कीच सखेडा ह्या छोट्याशा कीटकापासून, म्हणजे जगात इतक्या गोष्टी असतात माणसाच्या व्यतिरिक्त, अगदी छोट्या छोट्या कीटक, किडे, मुंगी ह्यांच्यापासून देखील आपण नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो. कथा मेपलकळ्यांच्या ह्या कथासंग्रहामध्ये रेवतीताईंनी खूप वेगवेगळ्या कथा लिहिलेल्या आहेत. रेवतीताई, ह्या कथा तुम्ही लिहिल्यात, तर त्याच्यामध्ये मला एक असा प्रश्न पडतो की भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर कोणत्या देशाच्या समस्या तुम्हाला जास्त गंभीर वाटतात आणि त्या का वाटतात हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. समस्या म्हटलं की त्याचं गांभीर्य कुठल्याही देशामध्ये जाणवतंच. म्हणजे भारत असो, कॅनडा असो, नाहीतर युरोपातला कुठला देश असो, समस्येचं स्वरूप आणि एस्पेशली ज्या समस्यांच्या मध्ये मी काम केलं, उदाहरणार्थ व्यसनाधीनता किंवा अंमली पदार्थांचं सेवन किंवा मानसिक आजार, या सगळ्यांचं स्वरूप हे भयंकरच आहे आणि ते गंभीरच आहे. परंतु भारतामध्ये फरक एवढाच आहे की त्या समस्यांचं स्वरूप हे गंभीर का कमी जाणवतं, तर कौटुंबिक पातळीवर खूपसे लोक उपचार करतात. आपली कुटुंब रचना ही अतिशय भक्कम असल्यामुळे आजूबाजूचे नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजू राहणारे जे शेजारी असतात ते त्या पातळीवर त्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. उलट पक्षी कॅनडामध्ये माणूस फार एकटा असतो. जो समस्या पीडित माणूस असतो तो एकटा असतो. तिथे अनिर्बंध वातावरणामध्ये लोक वावरत असतात. स्वतःचं स्वातंत्र्य हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामधनं स्वैराचार येतो आणि त्या स्वैराचारातनं या समस्या निर्माण होतात. आणि त्यासाठी तिकडचं जे कॅनडातलं जे समस्यांचं स्वरूप आहे ते गंभीर वाटतं, कारण त्या समस्या आमच्यापर्यंत यायला वेळ देखील लागतो. कौटुंबिक पातळीवर त्याचं निराकरण होत नाही. परंतु परत एकदा सांगते की कॅनडातली समस्या काय किंवा भारतातल्या समस्या काय, त्यांचं गांभीर्य मात्र तेवढंच असतं. नक्कीच दोन्हीकडच्या कुटुंब पद्धतीमध्ये खूप फरक आहे आणि त्याचे पडसाद कुठेतरी आपल्याला
त्या संपूर्ण देशाच्या मुलांच्या घडणीवर झालेल्या आपल्याला दिसून येतात. ह्या समस्या सोडवणं हे तुमचं काम आहे, जे तुम्ही अनेक वर्ष करताय. तर ह्या समस्या सोडवताना आपल्या देशात आणि परदेशात तुम्हाला समस्या सोडवण्याच्या पद्धतीमध्ये काही फरक जाणवला आहे? आपल्या देशात इथे भारतामध्ये कसं आहे की सरकार या सगळ्या समस्यांना अजिबात जबाबदार नसतो आणि लहान मुलांच्या बाबतीत तर आपल्याकडे फार कमी सुविधा मला आढळतात. आणि त्याच्यामुळे होतं कसं की सरकारची जबाबदारी ही कुटुंब घेतात किंवा स्वयंसेवी संस्था घेतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या पातळीवर त्या समस्या सोडवल्या जातात आणि त्याच्यामुळे तिथे कसं औपचारिक अशी कुठली संस्था नसते. परंतु कॅनडामध्ये सरकार या सगळ्याची जबाबदारी उचलते. उदाहरणार्थ मुलांवर होणारे जे अत्याचार असतात याच्यासाठी प्रत्येक नागरिक जागरूक असतो. तुम्ही रस्त्यावरनं जाताय कॅनडामध्ये आणि एखाद्या एक कुटुंब रस्त्यावरनं चाललंय आणि एखाद्या आईनी किंवा वडिलांनी मुलगा हट्ट करतोय म्हणून त्याच्या थोबाडीत मारली, तर तिथे समजा मी तिथे असेन तर माझी एक जबाबदारी आहे ज्याला आम्ही ड्युटी टू रिपोर्ट म्हणतो. आणि अशा वेळेला ही तक्रार आम्ही 911ला फोन करून आम्ही नोंदवू शकतो आणि तिथे सरकारला जबाबदार धरलं जातं जर काही मुलावर काही आघात झाला तर. त्याच्यामुळे हा मुख्य फरक मला 2 देशांमध्ये जाणवला. नक्कीच प्रश्न कुठलाही असो तो सोडवण्यासाठीच्या आपल्या पद्धती ह्या आहेत त्या वेगवेगळ्या असतात आणि कोणती पद्धत वापरतो हे देखील महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की बाहेरच्या किंवा बाह्य घटनांसाठी ह्या समस्या म्हणून आपण म्हणतो, तसंच आपल्या मनातही जी काही वादळं चालू असतात की त्या देखील कधी कधी समस्या ठरू शकतात. सकेडा हे जे पुस्तक आहे ह्याच्यामध्ये अनेक मानसिक स्थित्यंतरांवर भाष्य केलेलं आहे. तर डॉक्टर केदार, तुम्ही काय सांगाल की हे जे सकेडा आहे तर त्याच्या खाली शीर्षकाखाली असं लिहिलेलं आहे की विरहातून प्रेमाकडे. आपण जनरली बघतो की प्रेमातून विरहाकडे अशा कविता जातात, तर हे विरहातून प्रेमाकडे हे काय आहे? या काव्यसंग्रहाची श्रेयपंक्ती जी आहे, ज्याला आपण टॅगलाईन म्हणतो, ती आहे स्थित्यंतरे विरहाकडून प्रेमाकडे. तर विरहाकडून प्रेमाकडे असं का? तर बहुतेक वेळा कवितांमध्ये जो भावनिक प्रवास व्यक्त झालेला असतो तो असतो प्रेमाकडून विरहाकडे. पण प्रत्यक्षात जेव्हा एखादी व्यक्ती विरहामध्ये असते किंवा शोकाकुल अवस्थेमध्ये असते आणि त्यातून जेव्हा त्या व्यक्तीला स्वतःला पुन्हा घडवायचं असतं, हा प्रवास खरं तर खडतर असतो आणि तो आयुष्य बदलणारा ठरू शकतो. या प्रवासामधली स्थित्यंतरं जशी होतात त्यावर या संग्रहामध्ये कविता आहेत आणि त्या मानसशास्त्रातल्या काही तत्वज्ञानाला धरून आहेत. त्याचं नाव आहे कुबलर-रॉस मॉडेल. तर या संग्रहामध्ये जो विचार आणि जो प्रवास मांडलेला आहे त्याचं मर्म असं आहे की जर आपल्याला शोकाकुल अवस्थेमधून किंवा विरहामधून पुन्हा प्रेमाकडे वाटचाल करायची असेल, प्रेम म्हणजे व्यक्तिप्रेमच असावं असं नाही, तर त्याकरता सभोवतालच्या चैतन्याची जाणीव स्वतःला करून देणे, निसर्गाशी समरस होणे आणि आपल्या मनाची आजूबाजूचं चैतन्य आणि प्रेम अनुभवायची तयारी होणे हे त्यातले सर्वात महत्त्वाचे घटक आहेत आणि ते या संग्रहातल्या कवितांमधून मी व्यक्त केले आहेत, वेगवेगळ्या नायक नायिकांच्या भूमिकेतून. आणि त्या सर्व भूमिका या शोकप्रवासाशी जोडलेल्या भूमिका आहेत. अशा तऱ्हेने हा विरहाकडून प्रेमाकडे जाणारा एक वेगळा काव्यानुभव आहे. अच्छा, डॉक्टर केदार हर्डीकर, तुम्ही प्रस्तावनेमध्ये कुबलर-रॉस मॉडेल ह्याचा उल्लेख केलेला आहे, तर ते काय आहे ते देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कुबलर-रॉस मॉडेल हे मानसशास्त्रातलं एक महत्त्वाचं मॉडेल आहे. ते ओरिजिनली डॉक्टर एलिझाबेथ कुबलर-रॉस यांनी त्याबद्दल लिहिलं होतं आणि हे मॉडेल एका शोक प्रवासाबद्दल आहे. म्हणजे सुरुवातीला ज्या व्यक्ती गंभीर आजाराने व्यस्त आहेत त्यांच्याबद्दल डॉक्टर एलिझाबेथ कुबलर-रॉस यांनी लिहिलं होतं. सहसा शोक म्हटलं की आपण तो मृत्यूशी निगडीत समजतो, म्हणजे जवळच्या कोणाचा तरी मृत्यू झाल्यावर जी भावना आपण अनुभवतो त्याचा संबंध आपण शोक या संकल्पनेशी लावतो. पण शोक हा फक्त मृत्यूशीच निगडीत असतो हे मानणं चुकीचं आहे. कुठल्याही प्रकारचा जेव्हा लॉस आपण अनुभवतो तेव्हा त्या गोष्टीतली आपली भावनिक गुंतवणूक किती उत्कट आहे त्यावर आपले भावनिक आंदोलनं अवलंबून असतात आणि त्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारे शोक आपल्या आयुष्यात अनुभवत असतो.
तर त्या शोकप्रवासामध्ये साधारण 5 ते 6 मानसिक स्थित्यंतर आहेत, हा विचार पहिल्यांदा एलिझाबेथ कुबलर-रॉस यांनी मांडला होता आणि पुढे डेव्हिड केसलर यांनी 2020 मध्ये या प्रवासामध्ये एक 6वी पायरी देखील आहे असं एक पुस्तक लिहिलं होतं त्यांच्या संशोधनावरून. तर ह्या अवस्था कुठल्या, तर त्याला इंग्रजीमध्ये ॲक्रोनिम आहे डॅबडा. डी डिनायल म्हणजे वस्तुस्थितीचा नकार करणे, असं झालंच नाही असा मनावर जोर करणे. अँगर म्हणजे माझ्याच बाबतीत असं का झालं असा क्रोध. मग आहे बार्गेन म्हणजे याचना किंवा करार. मग डिप्रेशन म्हणजे नैराश्य आणि ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकृती. तर अशा ह्या अवस्था आहेत आणि त्यानंतर आहे 6वी पायरी की जी डेव्हिड केसलर यांनी सांगितली 2020 मध्ये, आणि ती आहे अर्थ प्राप्त होणे आयुष्याला. म्हणजे या सगळ्या शोकप्रवासातून जाताना जेव्हा माणसाला त्यातून प्रेरणा मिळते आणि नव्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो, ती अवस्था ही 6वी पायरी आहे. आणि ह्या सगळ्या स्थित्यंतरांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या एकामागून एक स्थित्यंतर ती होतात असं नाही आहे, ती उलटसुलट होतात. पण जेव्हा मन 5व्या आणि 6व्या पायरीमध्ये पोहोचतं म्हणजे स्वीकृती आणि त्यानंतर आयुष्याला अर्थ प्राप्त होणारी प्रेरणा, ह्यामध्ये मन स्थिरावायला लागतं. तर असं हे कुबलर-रॉस मॉडेल आणि ह्या अवस्थांवर ज्या कविता आहेत त्या या संग्रहामध्ये आहेत. धन्यवाद डॉक्टर केदार हर्डीकर. कुबलर-रॉस मॉडेल ह्याबद्दल आम्हाला तुम्ही सांगितलं त्याबद्दल. रेवतीताई, कथा मेपल कळ्यांच्या हे जे पुस्तक आहे, तर ह्याचं जे मुखपृष्ठ आहे आणि शीर्षक, तर ह्या दोन्हीबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. पुस्तकाचं शीर्षक जेव्हा त्याच्याबद्दल मी विचार केला तेव्हा कॅनडाचं काहीतरी प्रतीक मला पाहिजे होतं. मग कॅनडाचं प्रतीक काय असू शकतं, तर मेपल. कारण मेपलच्या पानाचं चित्र हे आमच्या राष्ट्रध्वजावर आहे. आणि मग विचार केला की मेपल हा शब्द हा माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा होता. आणि त्याच्यानंतर लहान मुलांच्याबद्दल हे पुस्तक असल्यामुळे मेपलच्या कळ्या, अर्थातच कळ्या म्हणजे अगदी उमलू पाहणाऱ्या कळ्या, अशा ह्यानी ती मी कथा मेपलच्या कळ्यांची असं शीर्षक तयार केलं. आणि त्याच्यानंतर माझा नवरा चंद्रगुप्त भागवत यांनी त्याचं कव्हर केलं आणि आम्ही दोघांनी त्याच्यावर चर्चा करून आणि इतर काही लोकांशी चर्चा करून असं आम्हाला असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये डल रंग घेतले पाहिजेत. कारण ह्या कथांचा शेवट हा काही आनंददायी नाही आहे, परंतु काही कथांमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये त्याचा जो शेवट आहे तो चांगला झालेला आहे. आणि त्याच्यासाठी जी जमिनीवर पडलेली जी रंगीत मेपलची पानं आहेत हे ते दर्शवतात. धन्यवाद रेवतीताई. ह्या पुस्तकामध्ये तुम्ही ज्या कथा घेतलेल्या आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या आहेत असं तुम्ही लिहिलेलं आहे. आणि ह्या नक्की कशा प्रकारच्या कथा आहेत, म्हणजे वेगवेगळ्या आहेत, तर त्या कथांमधला थोडासा भाग जर तुम्ही आम्हाला सांगितलात तर मला वाटतं की वाचकांना त्या पुस्तकामध्ये नक्की काय काय आहे किंवा कोणत्या प्रकारच्या समस्यांवर हे पुस्तक लिहिलेलं आहे तर ते आम्हाला जास्त छान पद्धतीने कळेल. काय सांगाल? पुस्तकामध्ये मेनली कथांचं स्वरूप हे समस्यांवरच आधारित आहे. आता व्यसनाधीनता, अंमली पदार्थांचं सेवन, टीन प्रेग्नन्सी किंवा मानसिक आजार या सगळ्या समस्यांवर आधारित ज्या कुटुंबांबरोबर मी काम केलं त्या कथा ह्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यामध्ये असं आहे ना की गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सुद्धा त्याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आता त्याच्यामध्ये मलिसा नावाचं एक कॅरेक्टर आहे. तर त्या मलिसाने काय केलं तर आपल्या मावशीला मिळणारा जो सरकारी भत्ता आहे तो हडप करण्यासाठी मावशी गेल्यानंतर तिचा मृत्यू नोंदवलाच नाही. आणि ॲक्च्युली तिचं जे प्रेत आहे ते तिने तिच्या मागच्या मागच्या गार्डनमध्ये पुरलं. आणि जेव्हा सरकार शोधायला लागलं की ही बाई जिवंत आहे की नाही हे त्यांना कळेना, कारण तिचा भत्ता तिला द्यायचा होता, तेव्हा लक्षात आलं की ती ॲक्च्युली वारलेली होती. आणि अशा पद्धतीने मलिसाची गुन्हेगारी उघडकीला आली. इतक्या टोकापर्यंत लोक जाऊ शकतात हे मात्र जरा धक्कादायक आहे. तसंच त्या गोष्टीतली जी जेनी आहे ती व्यसनाच्या इतक्या अधीन झाली होती की 3 मुलांना जन्माला घालून देखील ती 3ही मुलं ती सांभाळू शकली नाही. 2 मुलं तिच्या आईने सांभाळली आणि 1 मूल अनफॉर्च्युनेटली दत्तक गेलं. किंवा कीप इट अप ब्रँडीमधली जी ब्रँडी आहे तिने 20 वर्षाच्या आतच 4 मुलांना जन्माला घातलं. आणि त्याच्यानंतर कधीतरी तिची प्रगल्भता जशी वाढली वयानुरूप तेव्हा तिने तिच्या बहिणीचं मूल हे दत्तक घेऊन त्या मुलाला सांभाळलं. कुठेतरी तिच्या मनामध्ये आपण एक चांगली आई बनण्याचं जे स्वप्न होतं ते शेवटी तिने सर्व चुकांवर पांघरूण घालून
ते तिने पूर्ण केलं स्वतःच्या बहिणीच्या मुलाला दत्तक घेऊन. आता उदाहरणच द्यायचं झालं तर शेवटची जी कथा आहे शीलम परम भूषणम, यामध्ये रोझीला लैंगिक संबंधांचं व्यसन जडलेलं आहे. तर हे जेव्हा मला समजलं तेव्हा मी इतक्या वेगवेगळ्या व्यसनं असलेल्या व्यक्तींबरोबर काम केलेलं होतं, पण कोणाला लैंगिक संबंधांचं व्यसन असू शकतं हे तोपर्यंत मला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे हे एक वेगळंच व्यसन माझ्यासमोर आव्हान म्हणून उभं राहिलं. पण त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की रोझीनी त्या व्यसनावर मात केली आणि तिची मुलगी परत तिच्याबरोबर राहायला लागली. आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर थॉमस नावाचा छोटा मुलगा आणि त्याची बहीण हे सगळेजण बेसमेंटमध्ये अडकून त्यांना ठेवलेलं होतं. आणि हे कशामुळे झालं तर त्याच्या आईला काहीतरी मानसिक आजार असावा जो आमच्यापर्यंत शेवटपर्यंत आला नाही. कारण ज्या वेळेला हे कुटुंब आमच्यापर्यंत पोचलं तेव्हा ती 3 मुलं त्या आईची त्या बेसमेंटमध्ये अडकलेली होती. आणि ही अडकवली कुणी होती तर त्या आईच्या मित्राच्या आईनी त्यांना बेसमेंटमध्ये कोंडून ठेवलेलं होतं. आणि तो एवढासा छोटासा थॉमस 3.5 वर्षाचा, त्यांनी पटकन फोन घेतला. फोन तिथे विसरलेली होते कोणीतरी घरातले, आणि त्यांनी 911ला फोन करून पोलीस तिथे हजर झाले. आणि 1 मिनिटामध्ये त्या घराचं रूपांतर क्राईम सीनमध्ये झालं. तर अशा पद्धतीच्या कथा याच्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे वाचकांना त्याच्यामधलं जे विदारक स्वरूप आहे ते प्रकर्षाने जाणवेल असं मला वाटतं. मी पुन्हा एकदा या साहित्याच्या पारावर मला बोलावलं याबद्दल ग्रंथालीचे आणि मृण्मयीताईंचे मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. धन्यवाद रेवतीताई. डॉक्टर केदार, तुम्ही मगाशी कुबलर-रॉस मॉडेलबद्दल सांगितलं किंवा विरहातून प्रेमाकडे ही संकल्पना सांगितलीत. तर हे सगळं मांडण्यासाठी कविता म्हणजे कवितेसारखं तरल माध्यम निवडावं असं तुम्हाला का वाटलं? हे सगळं कुबलर-रॉस मॉडेल मधलं तत्वज्ञान मांडण्याकरता कविता हे माध्यम का, हा एक उत्तम प्रश्न आहे. पण खरं तर हे सगळं तत्वज्ञान मांडण्याकरता कविता असं म्हणण्यापेक्षा ह्या ज्या शोकप्रवासातल्या कविता आहेत त्यांना ह्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन वळण दिलेलं आहे असं म्हणणं जास्त योग्य आहे. आणि जर नुसतंच तत्वज्ञान सांगायचं असेल तर मानसशास्त्राचं एखादं पुस्तक किंवा कुबलर-रॉस मॉडेलवरती लेक्चर असं आपल्याला अपेक्षित असतं. पण माझं वैयक्तिक मत असं आहे की अशा कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान किंवा मानसशास्त्रातले काही तत्व हे सांगण्यात लेक्चर देणे आणि त्यावर काहीतरी ॲनालिसिस किंवा त्याचं पृथक्करण करून काहीतरी सादर करणे आणि समजणे हे एक वेगळ्या प्रकारचं ज्ञान आहे. आणि ह्या पर्टिक्युलर केसमध्ये शोकप्रवासामध्ये या ज्ञानाबरोबरच त्याचं भावनिक ज्ञान असणं हे खूप महत्त्वाचं वाटलं मला. आणि नुसतंच तत्वज्ञान मांडण्यापेक्षा त्यातली भावनिक आंदोलनं ही कवितांच्या माध्यमातून मांडली तर म्हणजे माझी अशी अपेक्षा आहे की वाचकांना ह्या हृदयस्पर्शी कविता वाटतील आणि त्या कविता वाचताना त्यातले नायक नायिका अनुभवताना वाचकाला एक भावनिक अनुभव जो येईल त्यातून हा प्रवास दोन्ही प्रकारे वाचकांना कळेल. म्हणजे तत्वज्ञानावर आधारित 5 ते 6 अवस्था ह्याही कळतील आणि कवितांच्या माध्यमातून त्यातला भावनिक प्रवास जाणीवेने देखील कळेल अशी माझी आशा आहे. आणि त्यात आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यात कविकल्पनेची जोड देऊन एक 7वी पायरी देखील मांडलेली आहे की ज्यात पुन्हा एकदा बहरण्याची उमेद मांडलेली आहे की जी ओरिजिनल कुबलर-रॉस मॉडेलमध्ये नाही आहे. आणि ही बहरण्याची उमेद वाचकापर्यंत पोचावी असा माझा नम्र प्रयत्न आहे. म्हणून काव्यसंग्रह आणि त्याशिवाय तत्वज्ञानाबद्दल माहिती दिलेली आहेच आणि त्याशिवाय काव्यानुभव सुद्धा तुम्हाला मिळेल अशी आशा आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की हे सगळं कवितांमधून मांडणं हे कदाचित आव्हानही एक असू शकेल. पण नक्कीच आता वाचकांसाठी सकेडा हा कविता संग्रह उपलब्ध आहे. मला तुम्ही काय सांगाल डॉक्टर हर्डीकर की हा जो कविता संग्रह आहे तर सकेडा हा वाचकांशी कशा पद्धतीने जोडला जाऊ शकतो किंवा कशा पद्धतीने सकेडा वाचकांशी कनेक्ट होईल? हा म्हणजे इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणतो लोडेड क्वेश्चन तसा हा आहे. तर सकेडा मी जसं म्हटलं तसं हा काव्यसंग्रह मुळात आधी त्याच्या नावाच्या वेगळेपणापासूनच वाचकाला वेगळेपण जाणवेल अशी माझी आशा आहे. म्हणजे हे नाव बघितल्यावर हा संग्रह उचलून पाहावा अशी क्युरिओसिटी ज्या वाचकांना असेल
त्यांना हा काव्यसंग्रह जास्त भिडेल असं एक म्हणायला हरकत नाही. तर यामध्ये 2 ते 3 गोष्टी मी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे मानसशास्त्रातलं कुबलर-रॉस मॉडेल. जसं मी सांगितलं की शोकप्रवास हा माणसाच्या आयुष्यातला एक खडतर प्रवास असतो. विरहाकडून प्रेमाकडे जाणारा प्रवास हा वेगवेगळ्या स्थित्यंतरांमधून जातो आणि आपल्याला प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे शोक अनुभव हे असतात आपल्यापाशी. हा प्रवास करण्याकरता जी मनाची तयारी लागते ती तयारी माणसाचं आयुष्य बदलणारी ठरू शकते. जसं मी म्हटलं की एक पुन्हा स्वतःला घडवण्याची, सभोवतालचं चैतन्य अनुभवण्याची उमेद ही खूप महत्त्वाची आहे आणि त्याकरता हा शोकप्रवास भावनेने अनुभवणं आणि त्याचं ज्ञान असणं या दोन्ही गोष्टींनी वाचकाला फरक पडेल अशी माझी आशा आहे. आणि सखेडा हा जो वैशिष्ट्यपूर्ण कीटक जेव्हा मी अनुभवला त्याने मला खरंच खूप फरक पडला. त्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला. कारण शोकाकुल अवस्था ही माणसाला खूप गंभीर स्वरूपात नकारात्मकतेकडे नेऊ शकते. हे सत्य आहे, वास्तव आहे. पण अशा अवस्थेमधून पुन्हा प्रेमाकडे वाटचाल होऊ शकते आणि होणार आहे ही उमेद मला सखेडा ह्या कीटकाच्या जैवशृंखलेमध्ये जाणवली. कारण 17 वर्षांनी पुन्हा जमिनीवर येऊन पुन्हा एक नवं पर्व सुरू करून इतक्या प्रचंड संख्येने स्वतःचं विश्व जसं सखेडा निर्माण करतात तसंच काहीसं आपल्या अनुभवांची पुंजी घेऊन आपल्याला करायचं आहे. त्यांच्याकडे पुन्हा एकदा नव्याने बघायचं आहे आणि आपल्या या सगळ्या अवस्थांमधून जाऊन देखील त्याच अनुभवांमधून आपल्याला प्रेरणा घ्यायचे, आयुष्याला नवीन दिशा द्यायचे आणि एक नव्या उमेदीने आपलं नवं पर्व सुरू करायचं आहे असं वाचकाला वाटेल आणि ती उमेद वाचकांपर्यंत पोहोचेल अशी माझी आशा आहे. आणि म्हणून हा काव्यसंग्रह वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचावा, ॲनालिसिस आणि शिवाय भावनिक दृष्टीने सुद्धा, असा माझा नम्र प्रयत्न आहे. धन्यवाद. आज आपल्या पारावरच्या गप्पांमध्ये वाचक म्हणून सहभागी झालेले आहेत मनोज बोरगावकर, ज्यांचं नदिष्ट हे पुस्तक प्रसिद्ध आहे. ते बोलतील कथा मेपल कळ्यांच्या या पुस्तकावर. नमस्कार. ग्रंथाली ही केवळ प्रकाशन संस्था नसून ती एक चळवळ आहे आणि आपल्या शब्दांचं भांडार सांभाळणारी विश्वस्त संस्था आहे. आदरणीय सुदेश हिंगलाजपूरकर सारख्या मनस्वी आणि निरपेक्ष माणसाकडे या विश्वस्त संस्थेची धुरा सध्या आहे. आणि याच ग्रंथालीनं रेवती भागवत यांच्या कथा मेपल कळ्यांच्या हा पुस्तक वाचकांसाठी साक्षात केलेलं आहे. रेवती भागवत यांच्या या कथा अत्यंत वेगळ्या धाटणीच्या आहेत. खरं म्हणजे समाजसेवा हा शब्द आज खूप बदनाम झालेला आहे. पण समाजसेवा आणि त्याचा वडिलोपार्जित वारसा सांभाळायचा या ध्यासानं प्रेरित होऊन केवळ भारतातच नाही तर परक्या देशात जाऊन केलेल्या समाजसेवेचा धांडोळा, तटस्थ धांडोळा कथा मेपल कळ्यांच्या या कथासंग्रहात आहे. म्हणजे कायद्याच्या घट्ट चौकटीत राहून जमेल तेवढं बालकांच्या संरक्षणाचं काम करताना आलेल्या अनुभवांच्या या कथा आहेत. काही कथा तर मला आवर्जून सांगावंसं वाटतं की कादंबरी किंवा किमान नॉव्हेल याचा जर्म बाळगून आहेत. जसे या संग्रहातली पहिलीच कथा. या कथांमधून इंटलेक्च्युअल चिंतन आपल्याला सापडतं. संताप माणसाचा शत्रू ही एक कथा आहे आणि त्या कथेमध्ये अत्याचाराची कृती करून झाल्यावर त्या व्यक्तीच्या मनात अपराधीपणाची भावना असते, परंतु ती भावना त्या कृत्याबद्दल वाटत नसून कुठेतरी तो पकडला जाईल याचे परिणाम म्हणून ती अपराध भावना असते. यासारखी वाक्य या कथांना चिंतनाच्या एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. किंवा मदिरेचा चक्रव्यूह ही कथा आपण पाहूया. त्यात एक वाक्य आहे की कॅनडा आणि भारतातील शोषित स्त्रियांबरोबर काम करताना जाणवलेली गोष्ट म्हणजे त्या शोषण करणाऱ्या पुरुषांकडे पुन्हा पुन्हा आकर्षित होतात. खूपच बारीक ऑब्झर्वेशन आणि काळजात उतरणारा ऑब्झर्वेशन. एकंदरीतच कथा मेपल कळ्यांचा हा अत्यंत वेगळ्या धाटणीचा असा कथासंग्रह आहे. वेगळे अनुभव आहेत, धगधगते अनुभव आहेत, मन विषण्ण करणारे अनुभव आहेत. धन्यवाद सर आपल्या अभिप्रायाबद्दल. सखेडा या कविता संग्रहावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत सुधीर निमकर, जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत. नमस्कार.
सखेडा या काव्यसंग्रहाचा अभिप्राय व्यक्त करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे हा काव्यसंग्रह वाचल्यापासून मनात घर करून राहिला आहे. हा अनोखा असा भावनिक प्रवासच जणू आहे. प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात वेगवेगळ्या परिस्थितीत, आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावरती दुःखाच्या प्रसंगांना, शोकाकुल प्रसंगांना सामोरं जावं लागतं. हे प्रसंग कधीकधी दीर्घकाळ मनावरती आघात करून राहतात. अशा प्रसंगांना, अशा व्यक्तींना सखेडामधील कविता आठवण करून देतात की हा कडतर प्रवास शोकाकुल अवस्थेतून विरहाकडून प्रेमाकडे घेऊन जाणार आहे. प्रेम हे फक्त व्यक्तिप्रेमच असावे असं नाही, तर प्रेम ही भावना आनंद देणाऱ्या चैतन्यदायी अशा प्रत्येक कृतीतून, छंदातून, निसर्गातील प्रत्येक स्पंदनातून अनुभवाला येते. हा शोकाकुल प्रवास वेगवेगळ्या 5 अवस्थांमधून कसा जातो आणि नंतर फाइंडिंग मीनिंग, द 6th स्टेज ऑफ ग्रीफ या 6व्या अवस्थेपर्यंत पोहोचू शकतो, हे कवीने षष्टपदी या कवितेमध्ये छानपणे मांडले आहे. आणि विशेष म्हणजे कवीने 7वी पायरी विरहाकडून प्रेमाकडे होणारी वाटचाल आपल्या प्रतिभाशाली काव्यकल्पनेने सादर केली आहे. सखेडामधील कविता शोकाकुल व्यक्तींना नवा विश्वास आणि पुढील आयुष्य आनंदाने, प्रेमाने जगण्याचा उत्साह देतील. सखेडा हा काव्यसंग्रहात दुसऱ्या भागात उर्मिकामध्ये 4 वेळ्या स्वरूपात कवीने मनातील भावतरंग फार प्रभावीपणे टिपले आहेत. सखेडा काव्यसंग्रहाच्या शेवटच्या भागात कवी डॉक्टर केदार हर्डीकर यांच्या व्यक्तिमत्वातील नम्रपणा, नतमस्तक या भागात 4 कवितांतून व्यक्त झाला आहे. यातील असंक्षेप्य, इररिड्युसिबल ही कविता कवीच्या या आधीच्या सामन आणि ॲब्स्ट्रॅक्ट इंटरसेक्शन्स या काव्यसंग्रहामधील गणिती काव्य हा अनोखा काव्यप्रयोग आपल्याला भेट म्हणून दिला आहे याची खास आठवण करून देतात. सर्व काव्यरसिकांसाठी संग्रही असावे असे हे काव्यानुभव आहेत. नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल. पारावरच्या आजच्या भागात सहभागी दोन्ही लेखक आणि दोन्ही वाचक यांना मनापासून धन्यवाद देते. सखेडा हा कविता संग्रह आणि कथा मेपल कळ्यांच्या हा कथा संग्रह ही दोन्ही पुस्तकं आहेत. ही खरंच एका वेगळ्या आशय विषयावर लिहिलेली पुस्तकं आहेत आणि ती वाचायला नक्कीच आपण सगळेजण उत्सुक असाल. ही दोन्ही पुस्तकं सवलतीच्या दरात घरपोच मिळवण्यासाठी आपण खालील नंबरवर जरूर संपर्क साधा. ग्रंथालयाच्या माध्यमातून आपण अशा पद्धतीचे वेगवेगळे साहित्यिक कार्यक्रम घेत असतो आणि ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल आहे ग्रंथालीचं. ते जर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर लगेचच सबस्क्राईब करा आणि हे जे कार्यक्रम आहेत ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि साहित्याच्या क्षेत्रातल्या अशाच वेगवेगळ्या उपक्रमांसह आपण सगळेजण नेहमीच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.